आठव हरिश्चंद्राचं चरित्र. सर्वांना चरित्र माहिती आहे, तरी एक एक 4-5 मिनिटातच उरकतो. तेही नामदेवरायच लिहितात. पूर्ण चरित्र संत नामदेवाने लिहिलेलं. सत्वाचा सागर राजा हरिचंद्र, स्वप्नेही समग्र राज्य दिले. स्वप्नात राज्य दिलं आणि दिवसा विश्वामित्र आले. ज्या विश्वामित्राला स्वप्नात राज्य दिलं राजा हरिचंद्रानं, 3.5 तोळे सोन्याचं दान पाहिजे राजा. कल्पना नाही, रात्रीचा विस्मरण झालेलं. म्हणून सहज हरिश्चंद्र म्हणाले, अरे जा रे तिजोरी उघडा, या महात्म्याला 3.5 तोळे सोन्याचं दान करा. एवढं म्हटल्यावर लाल डोळे केले विश्वामित्राने. तिजोरी कोणाची उघडतोस? म्हणजे म्हणतोस, अरे रात्री ज्या विश्वामित्राला स्वप्नात समग्र राज्याचं दान केलं, आता तिजोरी तुझी आहे का? माझे मज देसी काय समजूनी, विचार हा म्हणी कैसा केला, माझे मला देतोस का? आणि मग लक्षात आलं, बाबा चुकलं माझं. पण एक विचारू, दाता हा स्वतंत्र असतो. मी, माझी बायको आणि माझं मुलगा ही स्वतंत्र आहोत. आम्ही असं करतोय बाबा, काशीच्या मार्केटमध्ये आम्ही विक्रीला उभे राहतो आणि त्याच्या बदल्यात जे येईल ते तुम्हाला दान देतो. ठीक आहे. स्वप्नात दिलेलं राज्य जागृतीत खरं करून दाखवलं आणि हरिश्चंद्राने सर्व राज्याचा वैभवाचा त्याग केला आणि तिथल्या सेवक लोकांना विनंती केली, आजपासून तुमचा मालक, तुमचा राजा विश्वामित्र आहे. स्वामी सांगतील तेच मान्य करा, त्यांच्या आज्ञेचं पालन करा, ते तुमचे राजे आहे, तुमचं कल्याण होईल. असं सांगून हरिश्चंद्र, तारा आणि 5 वर्षाचा रोहिदास निघाले काशीला. ज्या अरण्यातून जातात, सूर्याला आदेश दिला विश्वामित्राने. आदित्यासी तेव्हा सांगे विश्वामित्र, अरे तिघ चालले ना, तिथं भरपूर तापा. सूर्य इतका तापला, वृक्ष हे जळाले, पाषाण उलले आणि त्या पंथे चालिले तिघे जण. वृक्ष करपून निघाले, दगड दुभंग झाली उन्हामुळे आणि त्या रस्त्याने जातात. पुन्हा परीक्षा. जंगलातच काशीहून आलो म्हणून एक ब्राह्मण, त्याची बायकोन छोटस पोर. परीक्षा, आम्ही काशीचे ब्राह्मण यात्रा करून आलो, पाय पोळतात व तुमच्या पायातला जोडा द्या. हरिश्चंद्रानं आपला जोडा त्या ब्राह्मणाला दिला. तारा राणीनं आपल्या चपला त्या ब्राह्मणीन मावशीला दिल्या. मायबापाचं कृत्य पाहिल्यावर त्या 5 वर्षाच्या लेकराला सांगावं लागलं नाही, आमदार साहेब, शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. 5 वर्षाच्या लेकरानं आपल्या पायातल्या चपला काढून त्या ब्राह्मणाच्या लेकराला दिल्या. जनाबाई लिहितात, आबा तिघा देऊन या जोडे, जनी म्हणे जाते पुढे. पुढे प्रवास कठीण, पाय नाही पायतण. तिघही पाय पोळत निघाले. काशीच्या मार्केटला उभे आहे हरिश्चंद्र, तारा आणि रोहिदास विक्रीला. आता विक्रीला माणूस उभा हे कशावरून? त्याचं शास्त्र आहे, त्याला ते वाळलं गवत डोक्याला बांधावं लागतं. वाळलं गवत ज्यानं डोक्याला बांधून मार्केटला उभा, समजायचं तो स्वतः विक्रीला आला.
म्हणून हरिश्चंद्रानं वाळलं गवत बांधलं, ताराराणीनं वाळलं गवत बांधलं आणि रोहिदासानं वाळलं गवत बांधलं. मार्केटला उभे आहे कोण? ऐश्वर्य भोगलेले राजे हरिश्चंद्र, तारा आणि बाळ रोहिदास. एवढं परिवर्तन झालं का आपल्या जीवनात? जरा वजावाक्या शिका. दुपारपर्यंत राजाला ग्राहक लागलं नाही. ग्राहक नाही, ग्राहक लागलं बांगरसेठ तारा राणीला दुपारी. ते काशीची वेश्या, त्या काशीच्या वेश्येनं विचार केला ही राजाची राणी आहे, सौंदर्य संपन्न आहे, हिला जर पैशाच्या जोरावर विकत घेतलं तर आपला वेश्या व्यवसाय तेजीमध्ये चालेल. या उद्देशानं काशीच्या वेश्येनं तारा राणी विकत घेतली आणि तारा राणीला वेश्या घेऊन निघाली बाजारातून. घटना अशी घडली, लोकेश चैतन्यजी, तिथे कौशिक ब्राह्मण बाजारात आले. कौशिक ब्राह्मण, त्या ब्राह्मणाने बघितलं, बापरे, जिच्या घरी आम्ही ब्राह्मण जेवायचो, जी आग्रह करून वाढायची, ती आमची ब्राह्मणाची अन्नपूर्णा विकल्या गेली. रडू लागला ब्राह्मण, तारा, तुला जिनं विकत घेतलं ती काशीची वेश्या आहे. उद्यापासून तुझा वेश्या व्यवसायासाठी वापर होणार आहे. हे ऐकलं, बापाच्या गळ्याला बिलगू बिलगू मुलगी रडती तशी भर बाजारात कौशिक ब्राह्मणाच्या गळ्याला बिलगून तारा राणी रडू लागली आणि रडून म्हणाली, महाराज, नोहे ऐसा धर्म आमुचा जी स्वामी. अहो, जन्मात हे केलं नाही बाबा, सोडवा मला, अनंत उपकार होतील तुमचे. मग त्या वेश्येचं मोल वापस केलं कौशिक ब्राह्मणाने. तारा राणीला स्वतः विकत घेऊन सांगितलं, बेटा, मी तुझा धर्म बाप, तू माझी धर्मकन्या. माझ्या घरी ब्राह्मण लोकांच्या पंक्ती उठतात बेटा, त्यांचा स्वयंपाक करायचा तारा. आनंदानं करील बाबा, मला सोडवलं, मी अनंत जन्मी तुमचे उपकार विसरणार नाही, आनंदानं करील. आणि तारा राणीला घेऊन जेव्हा कौशिक ब्राह्मण निघाले, 5 वर्षाच्या लेकराला कल्पना नाही, मार्केट मधली गोष्ट. आता 5 वर्षाचं लेकरू, आई चालली ना, म्हणून आईच्या मागं पळत निघालं. धावला हरिश्चंद्र आणि धरलं 5 वर्षाच्या रोहिदासाला. कुठे चालला? तिकडे लेकर बोलतात म्हणून शांत ठेव. कुठे चालला? आई चालली बाबा. बांगरसेठ हरिश्चंद्राच्या डोळ्याला धारा लागल्या. कसं सांगावं लेकराला, जाऊ दे बेटा, म्हणजे आपण विक्रीला उभे आहोत, तुझ्या आईला ग्राहक लागलं, अजून तुला न मला कोणी विचारलं नाही. आई विकली बाबा माझी, त्यासाठीच उभे आहोत बेटा. आता आईची माझी भेट कधी होईल बाबा? सांगता येत नाही बेटा, कदाचित या जन्मी होणारही नाही भेट. बाबा, माझ्यावर विश्वास ठेवा, मी आईच्या मागे लागून जात नाही. मग घेऊन या येतो मातेचे दर्शन. बस शेवटचं एकदा पाया पडून येऊ द्या बाबा. हे बाजारातल्या लोकांनी दृश्य पाहिलं आणि बाजारातले लोकच रडू लागले आणि ते लोक कौशिक ब्राह्मणाकडे आले. ब्राह्मण काका, आमची एक विनंती मान्य करा, हे लेकरूही विकत घ्या हो, माय लेकर एका ठिकाणी राहतील, एवढं करा. म्हणून कौशिक ब्राह्मणाने त्या बाळालाही विकत घेतलं. त्या बाळाकडे दुर्वा फुलं आणायची सेवा दिली आणि राणीकडे स्वयंपाकाची. हरिश्चंद्राला डोंब ग्राहक लागलं, डोंब. त्याला 2 बायका होत्या. 4-5 दिवसाचा उपवासी होता हरिश्चंद्र. डोळ्यात अंधारी येत होती, अन्नाचा कण पोटात नाही. जसा घरी नेला हरिश्चंद्राला, त्या दोन्ही बायका म्हणाल्या, कशाला आणलं टीबीचं पेशंट? कृश सकुमार आणला कासया, द्रव्य काय वाया जात होते?
आता आणलाच आहे तर भर म्हणावं पाणी. माठ दिला डोक्यावर, उपवासी हरिश्चंद्र. वाहे डोंबा घरी पाणी, उपवासी हरिश्चंद्र. पुन्हा परीक्षा. विश्वामित्रानं रांजणाच्या तळ्याला छिद्र पाडलं. दुपारपर्यंत पाणी वाहतोय राजा, पण थेंब नाही रांजणात. त्या बायका उभ्या राहिल्या, नुसता नाटक करतो हा. कुठून आणला कोणास माहीत. कोणावर आली ही पाळी. पाणी मागितलं तर हजारो नोकर पाणी घेऊन पळ्याच्या दरबारात. एवढं ऐश्वर्य ज्यानं भागलं, त्याच्या डोक्यावर माठ आहे पाण्याचा. एवढं तर जीवन आपलं बदललं नाही ना. अरे मग का आत्महत्या करता शेतकरी? जरा विचार करा. नायलनची दोरी घेऊन गेलाय तुम्ही. पहाटे 5 वाजता बांधावर उभा आहे. आता लिंबाच्या झाडाला फास घेऊन मरायचा निर्णय झाला. तुम्हालाही प्रार्थना आहे. तुम्ही तुमच्या जीवानीशी जाणार आहे. सकाळी पोलीस येतील पंचनाम्याला. डेड बॉडी नातलगाच्या स्वाधीन होईल. उसनं पासनं करून 10व्याचा कार्यक्रम 13वीचाही होईल. पण पुढचं पहा. तुमचा पटक्यावाला म्हातारा बाप जन्मभर दादा दादा म्हणून टाहो फोडून रडल. तुमची मोठं कुंकू लावलेली माय तुमच्या आठवणीनं शेवटच्या श्वासापर्यंत हंबरडा फोडून रडल. तुमची बायको दुसऱ्याची धुणी भांडी करल. आणि तुमचे सोन्यासारखे 2 लेकर हिंगोलीच्या स्टँडवर 1-1 रुपयाची भीक मागल. त्या परिवाराचा विचार करा. ती दोरी फेकून द्या हातातून. निर्णय बदला. लाज लज्जा सोडा. बिगर तिकीट रेल्वेनं 2 महिने तीर्थयात्रा करीत फिरा भीक मागून. आणि डोकं शांत झालं म्हणजे पुन्हा जिवंत आपल्या परिवारात या. पण तुम्हाला नामदेवरायाची पांडुरंगाची शपथ आहे, शेतकऱ्याला आत्महत्या करू नका. ही कथा कशासाठी आहे? वजाबाकीसाठी. त्यांनी एवढं दुःख भोगलं, त्या मानाने नया पैसा आमच्या जीवनात दुःख नाही. एवढा विचार करा. वाहे डोंबा घरी पाणी. येऊ दिला तसाच राजा. दोन्ही बायका उभ्या दरवाजात एकाच वेळी गालात ठेवून दिली. माठासहित पाडला हरिश्चंद्र. आणि सांगितलं नवऱ्याला, हे घरी काम करण्याच्या लायकीचं नाही, याला दुसरी ड्युटी द्या. मग स्मशानाची राखण. म्हणून वाहे डोंबा घरी पाणी हेही बरोबर आहे आणि तेही बरोबर आहे. पुढे लक्षात घ्या. आता स्मशानाची राखण. एक दिवसची घटना. सायंकाळच्या वेळी 5 वर्षाचा रोहिदास आपल्या छोट्या छोट्या मित्रासोबत दुर्वा फुलं आणायला गेला. अंधार थोडा पडत चाललेला होता. पाय पडला सापावर. साप चवताळला. दंश झाला. लोक चैतन्यजी सगळी मुलं, आता मुलं 5-6 वर्ष वयाची मित्रमंडळी घाबरून गेली. हे खाली पडलं. खाली जरी पडलं तरी त्या बालक छोट्या छोट्या बाल मित्रांना रडून म्हणाल, पोरं साप चावलाय मला, मरतो आता. माझ्यासाठी जगली माझी माय. त्या कौशिक ब्राह्मणाच्या घरी स्वयंपाक करत असेल. पळत जा, माझ्या आईला सांगा तुमचा रोहिदास मेला म्हणावं सर्पदंशानं. तुमच्या गळ्याला बिलगून माय रडल माझी. तिला सांगा मरताना रोहिदास एवढं म्हणाला म्हणावं, नासिवंत देह गेला सेविलया, शोक काही वाया करू नको, क्षणोक्षणा तिच्या संभोकावे मना, तुम्हासी प्रार्थना हेची आता, सोडेला प्राण रोहिदासे. मरून पडलं लेकरू, मरून पडलं. आता ते छोटे छोटे 5-6 वर्षाचे मित्र पडत आले. पाकशाळेमध्ये होती त्याची माता, श्रुत केली वार्ता सांग त्याने,
हा 60-70 चरणाचा अभंग नामदेवाने लिहिलेलं सांगतो मी. आई साहेब, तुमचा रोहिदास मेला सर्पदंशानं. पोळपाट लाटणं बांगरसेठ फेकून दिलं. मळला तो पिठाचा हात लुगड्याला पुसून जे निघली पळतच आई, जिथे रोज दुर्वा फुलं आणायला लेकरू यायचं. अंधार पडला होता आणि ही बाळाला आवाज द्यायची, रोहिदासा रोहिदासा. आता प्रेत बोलतं का काशीनाथ आबा? रोहिदासा. चालता चालता पायाला काय लागलं म्हणून खाली बसली. पाहलं तर प्रेत लेकराचं, डोळे हिरवे आलेले, प्राण गेलेला. राजाची राणी आहे, पण एकुलत्या एक बाळाचं प्रेत गुंडाळायला कापड खरेदीसाठी पैसे नाही. त्या माऊलीनं अर्धी साडी फाडली, साडी, आणि त्याच्यात लेकराचं प्रेत गुंडाळलं. माझा या माऊल्यांना प्रश्न आहे, एवढा दुःखाचा डोंगर आला का जीवनात तुमच्या? एवढं दुःख भोगलं तरी तारा राणीनं रॉकेल ओतलं नाही. तुम्ही का आत्महत्या करता? वजावाका करा, वजावाक्या. त्यासाठी कथा आहे, जीवनाच्या व्यथा कमी करण्यासाठी. अर्ध्या साडीमध्ये प्रेत गुंडाळलं आणि प्रेत घेऊन स्मशानात आली. राजाची राणी आमदार साहेब, पण सरपण विकत घ्यायला पैसे नाही. प्रेत ठेवून दिलं. कुठे 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 चिता जळलेल्या होत्या आब्या, त्यातल्या त्यात उरलेलं थोडं थोडं सरपण, थोडं थोडं सरपण असं गोळा करून एवढा ढीग केला त्या माऊलीनं. तो ढीग पेटवला. आता लेकराचं प्रेत चितेत टाकणार. पुढे ठेवलेलं प्रेत, रात्रीचे 12 वाजलेले, एकटी आहे, अंधारी रात्र आहे, स्मशानात ती छोटीशी चिता पेटवलेली आहे आणि ते प्रेत टाकणार. भूतकाळ आठवला. त्या प्रेताकडे पाहू पाहू, रोहिदासा, तुला नोकर चाकर दिवसभर अंगा खांद्यावर खेळवायचे बाबा. काय दुर्दैव, तुझं प्रेत गुंडाळ्याला कापड खरेदीला पैसे नाही. माझी अर्धी साडी फाडावी लागली रे. अरे, सरपण विकत घ्यायला पैसे नाही, जळालेलं उरलेलं गोळा केलं. म्हणून प्रेताकडे पाहून, दैवाची मिहीन फुटके प्राक्तन, केल्या तिघा 3 वाटा देवा. भरतार हरिचंद्र गेला कोणीकडे, दुःख कोणा पुढे सांगू आता. अशी रडत असताना छाती भिजली आईची. छाती का भिजली म्हणून तारा राणीनं स्वतःकडे पाहिलं. आमदार साहेब, पाण्यानं भिजली नव्हती, लेकराच्या प्रेमापोटी वात्सल्य आवरलं नाही म्हणून स्तनाला दुधाच्या धारा लागल्या होत्या. आणि त्या दुधाच्या धारा तारा राणीनं पाहिल्या आणि पुन्हा लेकराचं प्रेत कवटाळून त्या लेकराच्या प्रेताला विचारू लागली, रोहिदासा, आता पाजुको ना रोहिदासा, आता पाजुको ना रोहिदासा, आता पाजुको ना रोहिदासा, आता पाजुको ना रोहिदासा. दरदरोनी माझ्या स्तनी आला पारा, दरदरोनी माझ्या स्तनी आला पारा. आता पाजुको ना रोहिदासा, आता पाजुको ना रोहिदासा. दरदरोणी माझ्या स्तनी आला पाणा, आता पाजू कोणा रोहिदासा. खूप रडली माय. प्रेत उचललं चितेत टाकणार. हातात कंदील,
काठी काना एवढी उंच, उजव्या खांद्यावर घोंगड, जटा दाढी वाढलेली, भयानक आकृती, अंधारात झपाझप पावलं टाकीत पुढे. खबरदार, प्रेत तसंच आहे हातावर. कोण आहे? सांगणार होती मी, हरिश्चंद्राची राणी तारा आहे. बाजारात विक्री झाली बांगर सेट, त्यानंतरची पहिली भेट ही स्मशानात आहे नवरा बायकोची. मी राजाची राणी सांगणार इतक्यात वीज चमकली आणि विजेच्या प्रकाशात राजानं राणी ओळखली, राणीनं राजा ओळखला. प्रेत खाली ठेवलं आणि ती माऊली पाया पडायला पुढे धावली तर हरिश्चंद्र माग सरला. रुको तारा, पैर मत पड़ो, मैं अमंगल वेश वाला हूं, जमदार का सेवक, जमदार मेरा मालिक है, स्मशान में ड्यूटी करता हूं. अगर पैर पड़ोगी तो तुझे गंगा में नहाना पड़ेगा, पाप लगेगा. पतिदेव, पतिदेव मत कहो, मैं जमदार का सेवक हूं. ये कौन बच्चा है? भूल गए क्या महाराज? आपके कुल का इकलौता बेटा, इकलौता वारिस रोहिदास. क्या हुआ? सर्पदंश से मर गया महाराज. मर गया जी, मैं क्या कर सकता हूं? इतनी दया करो महाराज, जलाने के लिए इजाजत दो. देख तारा, एक मेरा भी नियम है, जिस दिन मुर्दा जलता है उस दिन दो चीजें मिलती है, 1.25 गज कपड़ा, 1.25 सेर खिचड़ी. खिचड़ी मैं खाता हूं, वो 3 पत्थर लगाए ना मशान में, वहां पका के खाना बनाता हूं, खिचड़ी खाता हूं. लेकिन कपड़ा मालिक को जाता है. तू बोलते है ना मेरा बेटा है, तो बेटे के लिए बाप आज इतना कर सकता है. 1.25 सेर खिचड़ी नहीं लूंगा, मैं भूखा रहूंगा, लेकिन मालिक के लिए तारा 1.25 गज कपड़ा देना ही पड़ेगा. एवढं दुःख आज हे इथून वाढलंय आपलं. उल्लेख केला विश्वामित्राने. आठव राजा, विश्वामित्र म्हणतात मला, तुझ्या पूर्वजाचं चरित्र आठव, हरिश्चंद्राचं. हा दाखवायला कठोरपणा आहे, पण अंतकरणातून आहे. राजा, अरे खूप त्रास दिला रे तुझ्या पूर्वजाला, नवरा बायको विक्रीला काढले रे बाजारात, लेकरू मेलं तर सरपण मिळू दिलं नाही रे पेटवायला. एवढा त्रास दिला राजा, ती उणीव भरून काढायचं निमित्त आहे बाबा. तुझी 2 मुलं दे, 4घाही लेकराचे लग्न जुळवून सुना आणून देतोय मी. मागची उणीव भरून काढतो, मागं ताटातुटीचं काम केलं, आता जोडाजोडीचं करू दे. म्हणून मी आपली वेळ घेतली ही दाखवायला, असं असलं तरी.